दत्तात्रेय पण लहान वयातच घरातून बाहेर पडले. त्यांनी अवधूताची वाट त्यांनी निवडली. दॅट्स द पाथ ऑफ अ वॉन्डरिंग एस्थेटिक. ते निसर्गातून शिकले, प्रत्येक जीवातून ज्ञान घेतलं त्यांनी. त्यांचे 24 गुरु होते, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आकाश, नदी, वृक्ष, पक्षी, वारा सगळेच त्यांचे गुरु होते. आणि म्हणूनच ते झाले आदि गुरु, अवधूत आदि गुरु, ज्यांच्यापासून खरी गुरु परंपरा सुरू झाली. दत्त दिगंबर अवघा विश्व व्यापला, तोच गुरु, तोच शिष्य, तोच परमात्मा झाला. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दत्तगुरु कायम फिरतीवरतीच. किती सोल्सला त्यांनी मार्गी लावलं असावं. आणि आजही आता नर्मदा परिक्रमा सुरू, त्याचाच वेळ काळ चालू झालाय. नर्मदा मैया परिक्रमा करतात ना, त्यांना जाणवतात दत्तगुरूंची स्पंदनं, त्यांचा प्रेझेन्स. कारण तिथे ते सगळीकडे वावरतच असतात. दत्तगुरूंना हे एक नुसतं रूप नाहीये ग, ते एक अनुभूती आहे. ही इज अ लिव्हिंग व्हायब्रेशन ऑफ वननेस. ही इज अ लिव्हिंग व्हायब्रेशन ऑफ कंपॅशन अँड डिवाइन लव्ह, जे शब्दांमध्ये माऊच नाही शकत. फक्त इथे अनुभूती, फक्त अनुभूती, हृदयात असतात ते. दत्त दत्त म्हणताच जावे दत्तात, दत्तगुरु हेच परमतत्व हृदयात अनंतात. अजून काय बोलू मी? मला इथं एकच सांगायचंय की तुमचं ड्रेसिंग काही असू देत, तुम्ही मॉड असू देत, पण एकदा का तुम्ही दत्त मार्गी लागलात की अवघं जीवन हे दत्तात्रेयांनी व्यापलेलं असतं. कम्प्लीट डॉक्टर शिबानीच आहे झालेलं आहे.